शिक्षणाधिकारी यांच्या पत्राला केराची टोपली. जामखेड गट शिक्षणाधिकारी विजय शेवाळे यांच्यावर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करा. कर्तव्यात कसूर केली म्हणून जामखेड तालुक्यातील रजनीकांत साखरे शिक्षकाचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात पाठवावा असे पत्र शिक्षणाधिकारी माननीय श्री भास्कर पाटील यांनी गट शिक्षणाधिकारी विजय शेवाळे यांना दिले. परंतु 2 महिने झाले तरी अद्याप अहवाल वरिष्ठ कार्यालयात पाठवला नाही. त्यामुळे त्यांनी शिक्षणाधिकारी यांच्या पत्राला केराची टोपली दाखवली आहे. याची गंभीर दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी अहिल्यानगर यांनी शेवाळे यांच्यावर प्रशासकीय कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी तक्रारदार मोरे यांनी लेखी तक्रारी अर्जाद्वारे केली आहे. त्यांनी तक्रारीमध्ये नमूद केले की गट शिक्षणाधिकारी यांची बदली झाल्यामुळे त्यानंतरच्या गट शिक्षणाधिकारी यांनी सदर अहवाल वरिष्ठ कार्यालयास पाठवणे आवश्यक होते, परंतु त्यांनी तसं केलेलं नाही व कर्तव्यात कसूर केली आहे. याबाबतची तक्रार 5 डिसेंबर 2024 रोजी शिक्षणाधिकारी प्राथमिक व गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे केली होती. त्यांच्यानंतर 5 ते 6 वेळा स्मरणपत्रे पाठवली, माहिती अधिकारात माहितीही विचारली, परंतु अद्याप कोणतीच कारवाई शेवाळे यांनी केली नाही. सदरची नस्ती त्यांच्या टेबलावर आहे, तरी ते नस्ती गहाळ झाली असे खोटे सांगत आहेत. फाईलबाबत विचारणा केली असता तुम्ही मला विचारू नका, मी मोठा साहेब आहे, मला जेव्हा पाठवायची तेव्हा मी पाठवेन अशी भाषा ते वापरतात. शिक्षक, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, कर्मचारी प्रशासकीय कामकाजाच्या सहीसाठी शेवाळे यांच्याकडे गेले असता मी नवीन आहे, पाहावे लागेल, मला 2 चार्ज सांभाळावे लागतात असे म्हणून सही न करता हाकलून देतात. त्यांची भाषाही अतिशय उर्मटपणाची आहे. अनेक वेळा केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी यांच्याबरोबर वादविवाद झाल्याचे समजते. सदरचे अधिकारी हे या शिक्षकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे त्यांच्यावर दप्तर दिरंगाई व सेवा हमी कायद्यानुसार कारवाई करावी अशी मागणी तक्रारदार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अहिल्यानगर यांच्याकडे पुराव्यासह सादर केली आहे. शिक्षणाधिकारी भास्कर पाटील हे अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. त्यांनी प्रशासनाला चांगली शिस्त लावली आहे. तसेच जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवलेली आहे. शिक्षकांचे अनेक प्रश्न त्यांनी सोडवले आहेत, परंतु विजय शेवाळे यांच्यासारख्या अधिकाऱ्यामुळे जिल्हा परिषदेची बदनामी होत आहे. त्यामुळे शिक्षणाधिकारी व माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वतः लक्ष घालावे अशी मागणी शिक्षकातून होत आहे.